नमस्कार बालमित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाविषयी. चला तर मग पाहूया. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी इसवी सन 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांचे नाव शिवाळी या देवतेवरून ठेवण्यात आले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे मराठा सेनापती होते. त्यांच्या आई जिजाबाई ह्या सिंदखेडच्या लखुजी जाधवरावांच्या कन्या होत्या. जिजाबाईंनी पुण्याची पुन्हा स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही महत्त्वाच्या प्रसंगी जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजी महाराजांच्या त्या आद्यगुरू मानल्या जातात. इसवी सन 1646 मध्ये 16 वर्षीय शिवरायांनी तोरणा किल्ला घेतला आणि स्वराज्याची सुरुवात केली. पुढील 2 वर्षात शिवरायांनी पुण्याजवळ अनेक महत्त्वाचे किल्ले घेतले. यामध्ये पुरंदर, कोंढाणा आणि चाकण यांचा समावेश आहे. तुळजाभवानी मंदिर हे शिवाजी महाराजांच्या घराण्याचे पवित्र स्थळ होते. 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजल खानाचा वध करून दक्षिण महाराष्ट्रावर वर्चस्व मिळवले. पुण्यात असलेल्या लाल महालात घुसून शाहिस्ते खानाची बोटे छाटली. 6 जून 1674 रोजी रायगडावर छत्रपती म्हणून राज्याभिषेक केला. युद्धात शत्रूला हरविण्यासाठी गनिमी कावा या युद्धतंत्राचा यशस्वी वापर केला. भारताच्या पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र नौदल तयार केले, म्हणून त्यांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते. सर्व धर्मांचा आदर केला आणि प्रजेच्या कल्याणाला प्राधान्य दिले, ज्यामुळे त्यांना रयतेचा राजा म्हटले जाते. त्यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावर झाला. त्यांचे शौर्य, नेतृत्व आणि दूरदृष्टी आजही भारतीयांसाठी प्रेरणास्थान आहे. अशाच खूप साऱ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.